तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसानंतर आपण परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर हा घाम जो पाहू शकता तुम्ही, तर हा ॲक्च्युअलमध्येच घाम आहे, हे पाणी नाही आहे। तर हा घाम का बरं आला आज, याच्यामागे एक कारण आहे, ते तुम्हाला व्हिडिओ समोर सांगतो। पण आज आपण बनवलेले आहेत रोडगे, त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। आणि गावरान पद्धतीचे आपण रोडगे कसे बनवतो आणि रोडग्यासोबत अजून आपण काय काय खायला मिळते ते सगळ्या व्हिडिओमध्ये आपण समोर पाहूया। कीप वॉचिंग। तर मित्रांनो, आपल्या विदर्भाच्या स्टाईलने रोडगे आणि वांग्याची भाजी बनवण्यासाठी असं काही विशेष रॉकेट सायन्स नाही आहे। पण ॲक्च्युअलमध्ये कसं आहे ना, की आपण जेव्हा रोडगे बनवतो तेव्हा थोडंसं एकदम टिप्स अँड ट्रिक्स जे आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर ते व्यवस्थित होतात। तर म्हणून ज्यांना कोणाला जर वाटत असेल की हे खूप मोठी गोष्ट आहे रोडगे बनवणं, तर असं काही नाही आहे। एकदम इझी गोष्ट आहे, कोणी पण करू शकते। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही समोर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच समजेल की रोडगे आपण कसे बनवतो ते। तर व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत असेल आता की आपण कणिक किंवा पीठ जे म्हणतो आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत, ते आपण काढून घेतलेलं आहे। आणि हे जे पीठ असते हे थोडंसं आपल्याला जाळं ठेवावं लागते, म्हणजे याचं जे दळण आपण करतो तर त्यावेळेसच ते आपल्याला सांगावं लागतं त्याला की थोडंसं जाळं दे म्हणून। तर हे जे पीठ आहे आपलं, तर ते भिजवतानाही थोडीशी काळजी घ्यावी लागते। तर पाणी जास्त जाणार नाही यामध्ये, याची काळजी घ्या फक्त थोडी। तर एकदम थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊ एक वेळ, आणि थोडंसं जाडसर जेव्हा होईल ते त्यावेळेस आपण स्टॉप करू। तर हे जे प्रोसेस तुम्हाला दिसत आहे आता, हे मी स्वतः करत आहे, कारण याला थोडीशी ताकद लागते, म्हणून हे मी स्वतःच करत आहे। तर ठीक आहे, हे सर्व मी मळून घेतो एक वेळ आणि व्हिडिओ समोर सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं आहे आपल्याला। तर जसं की मी मगाशीच सांगितलं की याला थोडीशी मेहनत लागते, तर हे प्रोसेस मी कशी कंप्लीट करतो हे पहा तुम्ही आता। तर पाहू शकता तुम्ही, आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि जवळपास असंच काही आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे जास्त पातळ हे आपल्याला नाही करायचं आहे, कारण की आपण जर हे पातळ केलं तर त्याच्या साईजवरती परिणाम होतो त्याचा। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। तर या पुऱ्या बनवताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला। याची जी साईज आहे पुऱ्यांची ते थोडीशी जाडसर राहील, आणि 3 ते 4 आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत, आणि त्याची साईज पण वेगवेगळी राहील सर्वांची। म्हणजे सर्वात पहिली जी आहे ते आपल्याला मोठी बनवायची आहे, त्याच्यानंतर त्याच्याहून छोटी, आणि तिसरीवाली छोटी, आणि परत त्याच्याहून छोटी चौथीवाली। आणि नंतर आपल्याला हे एकावर एक टाकून घ्यायचे आहेत, आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रत्येक पुरीच्या आतमध्ये तेल लावायचं आहे, पण तेल आपल्याला फक्त आतमधूनच लावायचं आहे। जर बाहेरून तेल लावलं तर आपण जेव्हा समोरची प्रोसेस करू तेव्हा त्याचा गेम होईल, म्हणून लक्षात ठेवा, फक्त तेल आपल्याला आतमधूनच लावायचं आहे, बाहेरून लावायचं नाही। आणि समोर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे, व्हिडिओत पाहू शकता तुम्ही। हे जे पुऱ्या आपण एकमेकांवरती ठेवल्या त्यांचा आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या प्रोसेसला थोडा वेळ लागतो। व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला दिसेल की किती स्लो पद्धतीने आपल्याला हे सर्व करायचं आहे ते। तर हळूहळू आपण हेच प्रोसेस कंटिन्यू करत गेलो तर जवळपास असा गोळा आपला बनेल, आणि हे लगेच आपल्याला पण दाबायचं नाही आहे।
व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत असेल असंच तुम्हाला करायचं आहे आणि हळूवार पद्धतीने करायचं आहे. आणि शेवटी जो हा गोळा उरतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला आकार देऊन द्यायचा आहे. आणि फायनली आपला हा असा गोळा तयार होतो नंतर. तर आपलं पीठ जे आहे ते थोडंसं कडक झालं होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये अजून थोडासा सॉफ्ट करत आहे. पण पाण्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की याच्यामध्ये पाणी जास्त झालं नाही पाहिजे. फायनल गोळा जेव्हा तयार होतो तो असा दिसायला पाहिजे आपला. व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला समजेलच. तर बाकीचे जे गोळे आहेत ते मी तयार करून घेतो आता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे सर्व गोळे आपले तयार झालेले आहेत आणि नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला दिसतच असेल. पाणी हे आपण व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू हे गोळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि एक वेळ जेव्हा आपण हे टाकतो त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस ते हलवायची गरज नाही, कारण की ते तुटू शकतात आतमध्ये. आणि आता आपल्याला हे जवळपास 15 ते 20 मिनिट सोडायचं आहे. तर बाजूला आलू वांग्याची भाजीसुद्धा आपण बनवून घेतलेली आहे. भाजी जर तुम्हाला आवडली असेल किंवा चांगली दिसत असेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करा. तर 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता आपण चेक करून घेऊ हे एकदा झाले की नाही. तर आतमध्ये थोडेसे चिपकलेले असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि ते वर येतात पाण्यात मग. तर हे आपले जवळपास रेडी झालेले आहेत. तरी आपण अजून 5 मिनिट हे ठेवू. तर आता पुढे आपल्याला हे भाजायचे पण आहेत, तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल हे आपण पाहून घेऊ. तर त्यासाठी मी आलो आता खाली आणि थोडासा आपल्याला गड्डा करून घ्यायचा आहे. गड्डा याच्यामुळे करायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला गवऱ्या जे असतात आपल्या ते आपल्याला पेटवायचे आहेत. ते इकडे तिकडे जायला नको, त्याच्यासाठी हा गड्डा असतो.
तर अशा प्रकारे हा गड्डा आपल्याला तयार करायचा आहे आणि जास्त खोल गड्डा आपल्याला करायचा नाही आहे, थोडासाच करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी जशा प्रकारे करत आहे तसंच आपल्याला करायचं आहे. तर ठीक आहे, आपला गड्डा झालेला आहे पूर्णपणे व्यवस्थित. तर आता पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. तर अशा प्रकारे या गड्ड्यात आपल्याला गौऱ्या जे असतात आपल्या जवळच्या ते आपल्याला जाळून घ्यायच्या आहेत. मी याच्यामध्ये जवळपास 1 पोतडी गौऱ्या घेतलेल्या होत्या आणि ते पूर्ण जाळून घेतल्या. तर हे आग जेव्हा कमी होईल तेव्हा आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची आहे. तर पाण्यामध्ये जे रोडगे आपले टाकलेले होते ते आपण काढून घेतलेले आहेत आता. आणि आपल्याला हे आता टाकायचं आहे जे आपण गौऱ्या पेटवल्या त्याच्यावरती. तर रोडगे खाण्यासाठी एक्साइटेड असलेली आपली चिल्लर पार्टी आहे हे. तर एक एक करून आपल्याला आपले जे रोडगे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पण यामध्ये लक्षात ठेवायची एक गोष्ट आहे की जोपर्यंत आग आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ते टाकायचे नाही आहेत. याच्यामध्ये जर आपण टाकले तर ते जळून जातील. त्याच्यामुळे लक्ष ठेवा की आग विझल्याच्या नंतरच आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे सर्व रोडगे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि जे आपल्या पेटलेल्या गौऱ्या आहेत त्याचं कवरिंग आपल्याला याला द्यायचं आहे आजूबाजूने. तर हे सगळी प्रोसेस करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्या हातामध्ये काडी असू द्या, कारण की याचे चटके खूप भयानक बसतात. आणि अजून एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की आपल्याला 5 ते 10 मिनिटात आपल्याला हे खालीवर करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत जेणेकरून हे जळतील नाही. आपल्याला काय काय बनवायचं आहे आज दीक्षा, सांग बरं. हां. अजून इकडे पाय ना. सांग आज किती रोडगे खाणार आहे तू? फक्त 2 काजू ना. 1 खाशीन की 2? 2 खाता येतील का? तर भाई सध्या तापमान माहीत आहे तुम्हाला महाराष्ट्रात किती आहे आणि आपल्या गावात पण तसंच आहे. जवळपास 43 ते 45 डिग्री तापमान आहे सध्या इकडे तिकडे. तर हे पाहू शकता तुम्ही. तर असो रोडगे आपली तयार झालेले आहेत आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारे आपल्याला रोडगे हे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर आपण एक प्रोफेशनल कुक नसल्यामुळे थोडेसे आपल्यामुळे जळून गेलेले आहेत. असो पण आपली एक्सपेक्टेशन लेवल ही मॅच झालेली आहे.
तर खूप छान असे रोडगे आपण तयार केलेले आहेत आणि आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये जे धूळ किंवा माती चिपकलेली असते ते आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे साफ करण्यासाठी आपण एक आयडिया केलेली आहे आता। तर आपल्या घरातली जी उस्ती किंवा आपण पिलो म्हणतो त्याला, ते घेऊन आपण त्याच्यामध्ये हे रोडगे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत असेल की दोन्ही बाजूंना आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा हे सर्व करायचं आहे। तर असो ही आयडिया तर सक्सेसफुल झाली आपली। बघू शकता तुम्ही आपले रोडगे कसे दिसत आहेत ते। तर हा आमचा छोटा शौर्यसुद्धा एक्सायटेड आहे रोडगे खायसाठी आज। त्याच्या चेहऱ्यावर खुशी पाहू शकता तुम्ही। तर प्रोसेस ही एंड झालेली आहे मित्रांनो। आता आपण लगेच जेवणाला सुरुवात करू। तर जेवणामध्ये हे सगळं बनवलेलं आहे आज। तर लगेच मी जेवणाला बसून आता चेक करतो की आपले रोडगे आजचे कसे झाले। तर आमची जी चिल्लर पार्टी आहे यांनी जेवण स्टार्ट केलेलं आहे आणि त्यांना रोडगे हे खूप जास्त आवडलेले आहेत। तुम्हाला सुद्धा जर आपले बनवलेले रोडगे आवडले असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।